मराठा, लाख मराठा। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। राजमाता जिजाऊ की जय। भारत माता की जय। मराठा समाज आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 6 दिवसापासून श्री मनोजी जरांगे यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. कोपरगाव शहरामध्ये सुद्धा कोपरगाव शहर व तालुक्यातील मराठा समाज जरांगेंना पाठिंबा म्हणून या ठिकाणी साखळी उपोषण करत आहे. पण आज श्री जरांगेंची प्रकृती फार ढासळल्यामुळं महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडलेलं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. लोकप्रतिनिधींचे घरं, बंगले, ऑफिसेस, गाड्यांची जाळपोळ सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण दुर्दैवानं महाराष्ट्रामधले सर्वच राजकीय पक्षांचे सर्व नेते मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे यापेक्षाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये कसं रेटता येईल असा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये भडकलेला मराठा समाज जो आहे अशाच प्रकारे जर जाळपोळ दंगली जर होत राहिल्या तर मराठा समाजामधल्या तरुणावर मोठ्या प्रमाणामध्ये केसेस होतील. त्यांचं भावी आयुष्य बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. मी एक छोटा कार्यकर्ता असूनही माझी जाहीरपणे मागणी आहे की ताबडतोब सर्व राजकीय पक्षांचं चालू असलेलं किळसवाणं राजकारण थांबवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे. जरी राष्ट्रपती राजवट लागू जर झाली तर वेळेस सर्व राजकीय पक्षांचे नेत्याचे ताबूत थंड होतील आणि राज्य शासन राष्ट्रपती शासनाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. अनेक कायदेशीर अडचणी असूनही या अडचणी राजकीय पक्षांना माहीत असूनही महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना भडकावून आंदोलन भडकावून महाराष्ट्रामधलं राजकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र जर स्थिर ठेवायचा असेल, शांत ठेवायचं असेल, महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये तेढ जर निर्माण होऊ द्यायचे नसेल तर महाराष्ट्रामध्ये ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करा. धन्यवाद. आंदोलनाला पाठिंबा म्हणून काही ठिकाणी बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पण कोपरगाव शहरामध्ये अशा प्रकारचं कुठलाही बंद होणार नाही. पण यापूर्वी काही कालावधीपूर्वी मराठा समाजाने जे आंदोलन पुकारलं होतं त्याला कोपरगाव शहरामधल्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यावेळेस आपण बंद ठेवला होता. सकल हिंदू समाज आंदोलनाच्या वेळेस सुद्धा आपण बंद ठेवला होता. त्याच्यामुळं लहान मोठ्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये, कोणाच्या व्यवसायावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून कोपरगाव शहरामध्ये बंद करायचं नाही असा निर्णय कोपरगाव शहरामधल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. तरी कुणी जरी आवाहन केलं तरी आत्ताच्या काळामध्ये कोपरगाव शहरामध्ये बंद ठेवायचं नाही असं आवाहन आम्ही मराठा समाजाच्या वतीने करतो. धन्यवाद.